सातारा जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष निवड प्रक्रियेसंदर्भात गोंधळाच्या प्रकरणावरती अखिल चित्रे यांनी ट्विट करत सत्ताधाऱ्यांवरती जोरदार टीका केली आहे। चित्रे यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करत काही नेत्यांना आधीच धोक्याची जाणीव करून देण्यात आली होती असा दावा केला। तसंच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केल्याचा आरोप करत सध्याच्या राजकारणावर त्यांनी टीका केली आहे। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आली। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार देखील उपस्थित राहणार आहेत। या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे। रुपाली चाकणकरांना दरवाजा लागल्यानं जखम झाली असल्याचा एका कार्यकर्त्यानं दावा केलाय। असा एक कार्यकर्त्याचा व्हिडिओ चाकणकरांनी फेसबुकवर टाकलाय। तसंच गेली 20-22 वर्ष सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करताना जसजसा प्रगतीचा आलेख वाढत गेला तसतशी चिखलफेक करणारी विकृती वाढत गेली। तसंच असे लवकर समोर येईल असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। आज शरद पवार एक दिवसाच्या नागपूर दौऱ्यावरती आहेत। दिवंगत नेते दत्ता मेघे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट ते घेण्यासाठी नागपूरला जाणार आहेत। वाशिममधले भाजप नेते राजू पाटील राजे यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केलाय। जिल्ह्यातील नकली नोटा प्रकरणात राजू पाटील राजे यांचे संबंध असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला होता। या संदर्भात वडेट्टीवार यांच्यावरती 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे। बंधू अशोक खराच्या अटकेचा ऑपरेशन प्लॅन आता समोर आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक पोलिसांवरती विश्वास दाखवत सूत्र हलवली होती। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी चोर शिरल्याचं नाट्य निर्माण करत खरातला जेरबंद केलं होतं। अतिशय गोपनीय आणि शताफीने कारवाई पार पाडण्यात आली असं देखील सांगितलं गेलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली। सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती यात चर्चा झाल्याचं समजतंय। शिवसेना आणि भाजप वादावरती पडदा पडतो का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। संगमनेरमध्ये पंचायत समिती कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे चुलत बंधू शरद थोरात यांनी ही मारहाण केली आहे। शरद थोरात यांच्यासह 9 ते 10 जणांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। मारहाणीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। पोलीस तपास या संदर्भातला सुरू आहे।